हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे जननी सुरक्षा योजना. ही योजनेविषयी माहिती आज आपण बघणार आहे. तर पूर्वी तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला बघूया. जननी सुरक्षा योजना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन पूर्वीच्या राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना ऐवजी जननी सुरक्षा योजना सन 2005 ते 6 पासून राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे. म्हणजे जननी सुरक्षा योजना याचे नाव आधी राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना होती. ते 2005 पासून याचं नाव चेंज झालं. आता त्याला जननी सुरक्षा योजना या नावाने ओळखल्या जाते. तर त्याचे उद्देश काय आहे, तर राज्यातील जे BPL मधील स्त्रिया आहे यांची आरोग्य संस्थेमध्ये प्रसूतीचे प्रमाण वाढवणे. दुसरं म्हणजे माता मृत्यूदर व अर्भक मृत्यूदर कमी करणे आणि अनुसूचित जाती व जमातीतील महिलांची प्रसूती आपल्या कार्यक्षेत्रात घडवून आणणे, हे या योजनेचे उद्देश आहे. त्यानंतर लाभार्थीची पात्रता काय आहे, तर या योजनेसाठी काय पात्रता आहे व्यक्तीची. त्यानंतर ती स्त्री जी आहे ती BPL धारक असावी, तिच्याकडे BPLचे कार्ड असावे. जर नसल्यास तहसीलदार किंवा तलाठी किंवा संबंधित ग्रामपंचायतीने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. ती व्यक्ती म्हणजे ती जी महिला आहे ती 19 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक असावी. तिच्या ह्या योजनेचा लाभ जो आहे हा 2 अपत्यापर्यंत दिला जातो. त्यानंतर 12 आठवड्यापूर्वी म्हणजेच 3 महिन्यापूर्वी तिची आरोग्य संस्थेमध्ये नोंदणी केलेली असावी. गरोदरपणाच्या काळात नियमित 3 वेळा आरोग्य संस्थेत तिची तपासणी केलेली असावी. तिच्याकडे मातेकडे बालसंगोपन कार्ड व जननी सुरक्षा कार्ड मातेजवळ दिले जाते. म्हणजे जेव्हा नोंदणी करतो आपण तेव्हा तिला आपण बालसंगोपन कार्ड देतो. त्यानंतर गरोदर माता प्रसूतीसाठी माहेरी किंवा इतर ठिकाणी जर गेली असेल तर तिने जननी सुरक्षा योजनेचे कार्ड सादर केल्यास तिला जननी सुरक्षा योजनेचे अनुदान रोखीने त्वरित दिले जाते. त्यानंतर योजनेअंतर्गत मिळणारे लाभ, काय लाभ तिला या योजनेअंतर्गत मिळतील, तर तिची प्रसूती जर घरी झाली असेल तर मातेस बाळंतपणानंतर 7 दिवसाच्या आत 500 रुपये रोखीने देण्यात येईल. ज्या गरोदर मातेचे बाळंतपण शासकीय आरोग्य संस्थेत झाले असेल शहरी भागामध्ये तर 600 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये जर झाली असेल तर 700 रुपये रोखीने देण्यात येईल. प्रसूती आरोग्य संस्थेत झाल्यानंतर माता दवाखान्यात कमी 48 तास राहील अशा रीतीने त्या महिलेस उपयुक्त सर्व सुखसुविधा, आरोग्य तपासणी, बालकांची काळजी वगैरे करण्यात येईल. खाजगी तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याची सेवा देण्यासाठी 1500 रुपये मानधन देण्यात येईल. तर अशा प्रकारे या योजनेअंतर्गत लाभ मिळतो. त्यानंतर आहे जननी सुरक्षा योजनेमध्ये आरोग्य सेविकेची काय भूमिका असतात, तर आपल्या कार्यक्षेत्रात पात्र लाभार्थी पाहणे. जे पात्र लाभार्थी आहे जननी सुरक्षा योजनेअंतर्गत, जिथे की आपण आताच पात्रता बघितली की काय पात्रता असायला पाहिजे, तर ते पाहणी करणे, योजनेबद्दल माहिती देणे, या योजनेमध्ये कोणाला लाभ मिळतो, काय पात्रता आहे, काय डॉक्युमेंट्स लागतात, हे सर्व योजनेबद्दलची माहिती देणे. योजनेतील सर्व अटी समजून सांगणे. ज्या काही अटी आहे त्या सर्व अटी समजून सांगाव्या. त्यानंतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे मागून घ्यावी. त्यानंतर 12 आठवड्यापूर्वी नोंदणी करावी. 3 वेळा तपासणी करणे. गरोदर माता जसे डिटेक्ट झाली तिला लगेच तिची तपासणी करून घ्यावी, तिची नोंदणी करून घ्यावी. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करणे. प्रसूतीनंतर 7 दिवसाच्या आत योजनेचा लाभ देणे आणि नोंदी करणे. तर अशा प्रकारे आपण जननी सुरक्षा योजनेअंतर्गत आरोग्य सेविकेची जबाबदारी आहे जी 1 बाय 1 आपण बघितली आणि ते जर इलॅबरेट करून लिहिली तर आपल्याला पैकी मार्क्स मिळतात. 5 मार्क्ससाठी विचारला हा क्वेश्चन तर 5.5 मार्क्स मिळतात. त्यानंतर आपल्याला काय कागदपत्र लागतात नोंदणीसाठी, जननी सुरक्षा योजनेच्या नोंदणीसाठी काय कागदपत्र लागतात, तर त्यासाठी आपण बघणार आहे दारिद्र्य रेषेखालील कार्ड म्हणजे BPLचे कार्ड त्याच्या महिलेकडे असावे, आधार कार्ड असावे आणि कास्ट सर्टिफिकेट असावे, हे नोंदणीसाठी लागतात आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आवश्यक कागदपत्रे, जननी सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यासाठी काय कागदपत्रे लागतात, तर आधार कार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, डोमेसियल प्रमाणपत्र, राशन कार्ड,
GSY कार्ड म्हणजे जननी सुरक्षा कार्ड, मोबाईल नंबर आणि प्रसूती प्रमाणपत्र जे हॉस्पिटलमधून मिळते. तर अशा प्रकारे आपल्याला डॉक्युमेंट्स लागतात. सर्वात आधी आपण जननी सुरक्षा योजनेचं इंट्रोडक्शन लिहायचं, त्यानंतर उद्दिष्ट लिहायचे की काय उद्दिष्ट असतात, त्यानंतर लाभाची पात्रता लिहायची, त्यानंतर योजनेअंतर्गत मिळणारे लाभ लिहायचे, त्यानंतर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत संस्थेची जबाबदारी लिहायची, म्हणजे या योजनेत आरोग्य सेविकेची जबाबदारी काय असते ते 1 बाय 1 इलॅबरेट करायची. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आवश्यक कागदपत्रे लिहायची नोंदणी करण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रे लिहायची जननी सुरक्षेचा योजनेचा लाभ मिळण्यासाठी. हे सर्व आपल्याला लिहावं लागेल. तर अशा प्रकारे जननी सुरक्षा योजनेविषयी आपण माहिती बघितली. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करा. थँक्यू.